मोठ आणू लागायची, कांदा लावू लागायचा, लसूण काढू लागायचा, खुरपू लागायचं, रातपाळी करायची, सगळं देवाने काम करू लागायचं. सर्व काम करी निज संगे बैलाचं शेण काढू लागायचा, बैल सोडू लागायचं, बैल धुवू लागायचा. पांडुरंगाने विहिरीतून उतरून काही काढा काम असेल तर विहिरीतून पाणी काढू, काय असं ते करू लागायचा. सर्व काम करी निज संगे एका जनार्दनी सावता तो धन्यतयाचे महिमान न कळे. काही नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज ब्राह्मण आहे, काय वर्णन केलंय नाथ महाराजांनी. महाराज वा, एका जनार्दनी सावता तो धन्य. लय साधू झाले, सावता महाराजाचा महिमान कोणाला कळणार नाही. तयाचे महिमान न कळे काही. वा, संताचा महिमा कळत नाही. संताचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे कचा चंद्रामृत सुखी शेववेर. असता जाता रवी धरवेल, बाह्या हेडा सागर तरवेल. आपलं पावना घालवेल पालन, पायी चढवेल गगन. भूत भविष्य कळू येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. याला म्हणायचं एका जनार्दनी सावता तो धन्य तयाचे महिमान न कळे काही. त्या सवे हरे खुरपू लागे अंगे, धावनी त्याच्या मागे. काम करी फुल वाटा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सांगली मिरज प्रांतामध्ये त्या काळात तालुके जिल्हे नव्हते, परगणा राहायचा. सांगली परगणा, मिरज परगणा, सातार परगणा. तर त्या परगण्यामध्ये औच्छ गाव, आता त्याला औंध म्हणतात. आणि त्या औच्छ गावामध्ये माळी समाज नांदत होता. नांदत असताना मग आता पंढरपूरची वारी अमुक तमुक चालू होतं नेहमीच. प्रसंग असा झाला की त्या काळामध्ये साथीचे रोग यायचे. मग साथीचे रोग आले का गावाच्या गावं उजाड व्हायचे. आता आपण कोरोना तर पाहिला, एवढा दाट वाहणारा रोड आणि एवढा चौक आपला शेकडापूर चौक, ओस पाळला होता माझा. मुंगी सुद्धा हिंडत नव्हती, एवढं कठीण होते ते रोग. लय कठीण आणि त्याचा धाकं लय कठीण. आणि त्याचा आपण ते कोरोना पाहिला. एका कोरोनाच्या काळात एका बंगल्यात 10 चोर शिरले होते. बंगल्यात एक मालक झोपला होता, एकटाच होता, अख्ख्या बंगल्यात कोणी नव्हतं. 10 चोरांनी त्याला चाकूला झाल तिजोरी चावी काढ. त्यांनी दिली आता मरणाच्या बेना चावी. एक चोर तिजोरी उडीत होता, 9 जण चाकू लावून उभे होते. त्या 9 जणातलं एक जण म्हणा, खरे एवढ्या मोठ्या बंगल्यात तू एकटाच काय करतोय? कोरोनाचा काळ होता. त्याला काय सांगू, मी सकाळीच पॉझिटिव्ह निघालोय. पॉझिटिव्ह आता चाकू तिथं, ती चाव्या तिथं, ते पैसे तिथं, ते 10 चोर 10 वाटाने पळून गेली. अजून सापडली नाही, कुठं गेली कोणाच ठाऊक. मला लय धाक. त्या काळात साथीचे रोग काय कोण जाणे, पण हे मूळ घरानं ती कळलं. आणि मग पंढरीची वारी त्यांचा कुलाचार. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहरणीशी. मग दर महिन्याला पंढरपूरला जायचं. मग काय कोण जाणे तिकडं काय अडचणी आल्या, आणि हे सगळा माळी वंश तिथून उठला. आणि ही सगळी मंडळी मुक्कामी कुठं आली? आरण भेंडीला आली. आरण भेंडीला आल्यावर मग आता काय 30-35 किलोमीटर पंढरपूर. आणि मग त्या घराण्यात एक महात्मा जन्मले, त्यांचं नाव आहे दैवमाळी. या दैवमाळीनी यांनी महिन्याला पंढरपूरला जावं. पंढरपूर 2 भाग आहेत. काही मंडळी सांगतात की दैवमाळी तिकडं राहत होते, त्यांची मुलं इकडं आले. काही सांगतात इकडं आले. आणि मग ते महिन्याला पंढरपूर, आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री, आता प्रमुख वारे आहेतच.
दर महिन्याला जावं, दशमीला स्नान करावं, एकादशीला जागर करावा, द्वादशीला अन्नदान करावं, द्वादशीला संध्याकाळी क्षीरापतीचं भजन करावं आणि त्रयोदशीला मागे यावं. ते दैव माळी होते, यांना 2 मुलं झाले, परसोबा माळी आणि डोंगरोबा माळी, हे 2 मुलं झाले. मुलं वयात आले, आता घरी कुलाचार, टाळ, पखवाज, विना हे घरचं नेहमीच होतं. घरी परमार्थाचा खूप वळण लागलं, खूप चांगला परमार्थ. मग त्याचे ते परसोबा होते, त्यांचा विवाह झाला. त्या मंडळीचं नाव आहे नांगिताबाई, त्यांच्याशी विवाह झाला. आणि मग त्या दोघांनी सुद्धा जवळजवळ 50 वर्ष वारी केली, पंढरीची वारी 50 वर्ष केली. पण मूलबाळ झालं नाही. त्या काळात काय लोक गुजरातला जात नव्हते. गुजरातला ती म्हातारी आहे का काय केली कोणच ठेवली, एक म्हातारी होती तिथं, तिथं बराच गुण यायचा लोकांना असो. आणि मग हे परसोबा माळी आणि नांगिताबाई यांनी 50 वर्ष वारी केली. वारी करून थकले. थकल्यावर मग आता म्हणले पांडुरंगा आता शेवटचीच वारी. वारीला आल्यावर पांडुरंगाला विनंती केली की पांडुरंगा आता इथून पुढं काही वारी होणं असे काही खूप थकलोत म्हणले आम्ही. ते म्हणे असं कसं ही वारी चालली पाहिजे ना. म्हणून वारी चालली पाहिजे पण चालवायला लेकरू बाळ नाही, कशी चालेल. मग पांडुरंग म्हणले ती काळजी तुम्ही काय करताय, मी तुम्हाला वारी करणारा मुलगा तुमच्या पदरी देतो. प्रसंग बारीक आहे का. हे सावता महाराज पूर्वजन्मात कोण होते, तर सावता महाराज त्रेतायुगामध्ये जनकाचा अवतार आहे. जनक म्हणजे प्रभू रामाचे सासरे. नेमकं राम मंदिरापुढेच कीर्तनी बघा. प्रभू रामाचे सासरे होते जनक. जनकपुरी वैदेही तिकडं आहे बघा, नेपाळ भागात, तिकडले जनकपुरी. हे जनक राजा. जनक राज्यपदी नांदे, तुका म्हणे राज्य करिता जनक. अग्नी माझी एक पाव जळे, जेने अग्नी माझे घातला शिपाव. नेनाचा तो राव जनक होता. त्रेतायुगामध्ये जे जनक होते त्यांनी निर्गुणाची उपासना केली, पण सगुणाला हृदयात साठवता आलं नाही. काय करावं बरं. मी त्रेतायुगात सगुण परमात्मा हृदयात साठवावा असं वाटत होतं, पण मला देवाला हृदयात साठवता आलं नाही. मग आपण परत एक अवतार घेऊ. मग त्रेतायुग संपलं, द्वापारयुग सुरू झालं. त्याच जनकाने अवतार घेतला द्वापारयुगात पेंद्याच्या रूपाने. मग सगुणाची गाठ लहानपणापासूनच भगवान कृष्णाची गाठ पडली, पण झाला घोटाळा असा. सगुणाला हृदयात साठवता आलं नाही, ते झाले विरोधी पक्ष नेते. भगवान कृष्णाच्या विरोधी टोळी जी होती त्याचे ते नेते होते. कृष्णासंग भांडण्यात काळ गेला. कान्होबा निवडी आपली गोधने. हो कान्होबा चल तुझ्या बाई गाई बाहेर काढ. नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई. हो त्या 10 वाटाने 10 वाटाने धावणाऱ्या गाया, कृष्णा तुझ्या गाई आमच्यातून बाहेर काढ. चल तुझे गडी कोण, माझे गडी कोण, माझे गडी कोण कोण. निवडा भिन्न यातोनी. त्रेतायुगातले जनक निर्गुणाचा साक्षात्कार झाला, पण सगुणाला हृदयात साठवा म्हणून द्वापार युगात पेंदे झाले, पण त्यांना सगुण साठवता आलं नाही, विरोधी पक्ष नेते झाले. मग काय करावं बरं. द्वापार युग संपलं, कृष्ण अवतार झाला, पांडवी निज ठाव टाकीला, तेथून एकशक झाला जन्मेजयापासून. आणि मग द्वापार युग संपलं आणि भगवान श्रीकृष्णाला पुंडलिक रायाची भक्ती पाहून आणि रुक्मिणीला भेटायला यायचं होतं, म्हणून भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणी झाला येता. ते प्रकरण असं घडलं की इंद्राची पत्नी शची, तिने 60,000 वर्ष तप केलं. 60,000 वर्ष तप केल्यावर भगवान विष्णू प्रकट झाले. काय म्हणायचं शची, काही नाही, मला तुमच्या मांडीवर बसायचं. आता ते म्हणले हे बघ तू इंद्राची पत्नी, ह्या जन्मात काय तुला माझ्या मांडीवर बसता येणार नाही, तू इंद्राची बायको आहे. मग पुढच्या जन्मात मात्र मी भगवान कृष्ण होतो आणि तू राधा हो. ही कथा काही चरित्रकारांना मान्य नाही, पण श्रीधर स्वामी नाझरेकरांनी ही कथा पंढरी महात्म्यात लिहिलेली. आणि मग तीच इंद्राची पत्नी शिची, जिचं 60,000 वर्ष तप होतं, ती द्वापार युगात झाली राधा आणि भगवान विष्णू झाले गोपाळात कृष्ण. कृष्ण गोकुळे जन्मला. आणि जन्मल्यावर मग लहानपणी राधा भगवंताच्या मांडीवर बसली, भगवंताचं खूप सुख पाहिलं. पुढे चलून भगवान गेले गुवाहाटी, आपलं द्वारकेला निघून. गुवाहाटी झालं बघा तोंडाला. भगवान गेले द्वारकेला निघून आणि द्वारकेशी राज्य करी नारायण. दुष्टा संहार तेथे दैत्य उपसर्ग केला लोका, रचिली द्वारका तुका म्हणे रचियाला गाव स्वार. सागराचे पोटी जडोनी गोमटी नाना रत्ने आले नारायण द्वारका नगर. भगवान श्रीकृष्ण गेले द्वारकेत राहायला, राधा एकटी पडली गोकुळात. भगवंताच्या मांडीवर बसण्याचा मला वर आहे, पण वर भेटेना.
तिकडं द्वारकेत गेल्यावर देवाने लग्न केलं रुक्मिणीशी, रुक्मिणीला मांडीवर बसवलं. राधेने काही दिवस दम काढला, पण राधा गोकुळातून गुप्त झाली, थेट द्वारकेत प्रकट झाली. द्वारकेत प्रकट झालं, भगवान कृष्ण सिंहासनावर बसलेले होते, मांडीवर बसली होती रुक्मिणी. राधेला पाहिलं का देवाला 60,000 वर्षाचं तप आठवलं. लगेच रुक्मिणीने, रुक्मिणी जरा खाली बस बरं तू. खाली बस, मांडीवर खाली बस. मांडीवर कोण? म्हणजे त्या राधेला बसवायचं. आता काही झालं तर ती लग्नाची होती, तिला असा राग आला, म्हणजे लग्नाची सोडून ही सप्तेतली धरली का काय? म्हणले आता कमाल झाली. म्हणजे याच्याचमुळे तुम्हाला म्हणत होते दिंडीला जाऊ नका, तर ते आता घोटाळा झाला का? जे रुक्मिणीचे उपकार आहेत वारकरी संप्रदाय, आणि आपल्या सावता महाराजांच्या परंपरेवर तर खूपच उपकार आहेत रुक्मिणीचे. का? हे रुक्मिणी रुसत नव्हती तर देव पंढरपूरला येत नव्हते, देवाबरोबर पेंद्या येत नव्हता. ऐका आता प्रकरण. रुक्मिणी रुसली, ती दिंडीरवानाशी आली. रुक्मिणी रुसली, ती दिंडीरवानात येऊन बसली. दिंडीरवानातली रुक्मिणी म्हणजे लखुबाई, दगडी पुलापाशी बघा पंढरपुरात लखुबाईचं मंदिर आहे, ती तिथं येऊन बसली. ते दिंडीरवन खूप मोठं वन होतं, आणि खाली पुंडलिकाचा आश्रम, म्हणजे आता जे पुंडलिकाचं मंदिर आहे तिथं पुंडलिक राहायचा आश्रम. रुक्मिणीने घोर तप केलं. राधा काही दिवस द्वारकेत राहिली. राधेचा कार्यकाल संपला, राधा गेली निजधामाला निघून. आता राधा बी नाही, रुक्मिणी बी नाही. देवाचं असं झालं, मग तुतारीचं तिकीट नाही, पिपाणी भेटली नाही. आता काय करावा? तो एकूण होकला, पक्षाकडून नाही ना, पक्ष नाही, काही नाही, चौकडूनच होकला. शिंदे गट नाही, ठाकरे गट नाही. आता काय करावा? रुक्मिणी नाही, राधा नाही. मग देवाच्या लक्षात आलं, बाहेरचा वडापाव किती दिवस खायचा, एक दिवस घरच्या भाकरीला शरण गेलंच पाहिजे. मग देवाने चौकशी केली, रुक्मिणी कुठे म्हणजे दिंडीरवाना. आणि मग देव द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे रुक्मिणी रुसली, ती दिंडीरवनाशी आली. तया मागे कैवल्य दानी येता झाला दिंडीरवनी. आणि मग पांडुरंग भगवान श्रीकृष्ण गोकुळावर निघाले. 9,00,000 गोधने 500 सवंगडे, 9,00,000 गोधने 500 सवंगडे, 9,00,000 गोधने 500 सवंगडे, 9,00,000 गोधने 500 सवंगडे. रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती, रामकृष्ण पुढे चालताती. भगवान द्वारकेहून निघाले. निघत असताना 9,00,000 गोधने, कारण आई मी तुझा एकुलता एक, गाई राखितो 9,00,000, म्हणून 9,00,000 गोधने 500 सवंगडे. आणि 500 गोपाळ घेऊन देव आले. गोपाळ आले, गोपाळपूर झाले. पांडुरंग परमात्मा गाईला आणि गोपाळांना घेऊन आला. ते पंढरपुरात पहिला कुडा आला गोपाळपूरला. मग गाईंना गोपाळांना तिथं ठेवलं, आणि दोघांना पुढे घेतलं. एक बळराम दादा आणि दुसरा पेंद्या. हे दोघांना घेऊन आधी विष्णू पदावर आले, म्हणून तिथं विष्णू पद उमटलेली. आणि तिथून रुक्मिणीला भेटायला आले दिंडीरवाना. दिंडीरवानात आले तर रुक्मिणीचं तप चाललं. मग रुक्मिणीच्या डोक्यावर हात ठेवला, तिला जागा केली. हे रुक्मिणी बघ, मी तुझा मालक आला. हे वेडे, अरे इकडे बघ. रुक्मिणी डोळे उघडले, वेडे. मग वेडीच्या काल ना तिला कधी शानी पाहाव ना, तिकडच का नाही एखादी पाहिली. धर्मशाळा 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 समजून घ्या. मग कशाला वेडीच्या ना दिलं? चालता हो, लग्नाची सोडलीन दुसरीलाच मांडीवर बसवलं, तुझं तोंड पाहणार नाही, चालता हो. मग देवाला हाकलून दिलं. मग आता कुठं राहावं? देवाला हाकललं, मग कुठं जायचं? म्हणजे मग चला पुंडलिक रायकडे, इथं वारकरी येतात. आणि मग हे वारकऱ्यात आला देव. असं हे बायकाने हाकलल्याशिवाय वारकरी देत नाहीत लोक, नियमच आहे. मग ते वारकऱ्यात पुंडलिकाच्या दारात आला. मग पुंडलिकाने पितयाची भक्ती पुंडलिके गेली, माताय केली देवराये. 9,00,000 गोधने 500 सवंगडे, रामकृष्ण पुढे चालत होते. मग कार्य प्रेमे मातलाशी उभे केले, विठ्ठलाशी आयसा कैसा रे तो दिट मागे भेरक. पुंडलिक रायने विट माग फेकले, देव त्याच्यावर उभे राहिले. मग वारी भरू लागली, खूप मोठा सोहळा होऊ लागला. आणि मग त्या वारीला आले दैवमाळी, परसोबा माळी आले. परसोबा माळी आल्यानंतर परसोबाची भक्ती खूप वाढली. परसोबाची भक्ती वाढल्यावर परसोबाने सांगितलं, पांडुरंग आता शेवटची वारी, आता काय वारी येणं होणार नाही. म्हणले का? म्हणले आता वारी थांबली. असं कसं? तुमच्या कुळाने चालवायला कुळाला एखादा कुलदीप्त पाहिजे ना. मुलबाळ नाही, 50 वर्ष वारी केली, मुलबाळ नाही. मग तुम्हाला मी मुलगा देतो. कोण द्यायचा? पेंद्या बाबा. पेंद्याने सांगितलं, पांडुरंगा अरे त्रेता युगात तुला हृदयात साठवा म्हणून मी जनक झालो, तर निर्गुणाचा साक्षात्कार झाला, पण सगुण काय हृदयात साठवता आलं ना. सगुणाची हृदयात साठवा म्हणून द्वापार युगात मी पेंद्या झालो.
पण विरोधी पक्ष नेता झाल्यामुळं तुला साठवता आलं नाही. पण आता माझी विनंती, आता मला तिसरा अवतार घ्यायचा आणि यात परसोबा माळी आणि नांगिताबाई यांच्या उदरी घ्यायचा आहे आणि तुला हृदयात साठवावं म्हणून मला यांच्या पोटी जन्माला घाल. बारीक आहे का? त्रेतायुगातले जनक, द्वापार युगातला पेंद्या, आणि जे द्वापार युगातला पेंद्या तेच कलियुगामध्ये सावता महाराजाच्या रूपाने जन्माला आले. वा, संत शिरोमणी सावता महाराज की जय. काय नामदेवरायांनी वर्णन केले, धन्य ते अरण, रत्नाची ते खान. रत्न जन्माला यायला खान लागती. दगड कोण्या माळावर भेटत येत, रत्न खानीच जन्मत. रत्नाची खान, रत्नाची खान कोण? हे दैवमाळी, परसोबा माळी, नांगिताबाई हे निष्ठावान वारकरी. आणि मग पेंद्या त्यांच्या पादरात टाकला. तुमच्या पोटी पेंद्या जन्माला येईल. जनक राजाचा अवतार आहे, पेंद्याचा अवतार सावता महाराज. आणि मग 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि सावता महाराजांचा जन्म झाला. सावता महाराज ज्ञानोबरायला 25 वर्षांनी वडील ध्यानात धरा. ज्ञानोबरायला यावर्षी 750 वर्ष पूर्ण झाले. मग ज्ञानोबरायला 750 म्हणजे 25 वर्षात सावता महाराज वडील, म्हणून या वर्षी सावता महाराजाला 775 वर्ष पूर्ण झाले. आपण भंडारा डोंगरावर त्यांचा उत्सव केला. सावता महाराज खूप मोठा उत्सव. तुमच्या गावात पत्रिका बी आल्या होत्या, तुम्ही भाकरी बी पाठवल्या होत्या. ऐका, सावता महाराज बरोबर या वर्षी त्यांना 775 वर्ष पूर्ण झाले. सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव सावता महाराज. आणि मग जन्माला आले. आल्यानंतर मग वाढू लागले. थोडंसं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यावर मग आता गुरु करायचा. गुरु कोण करायचा? त्यांची भक्ती पाहून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. पांडुरंग परमात्मा त्यांचे गुरु झाले. एक दिवस ते मळ्यामध्ये भजन करत असताना पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवला आणि श्री विठ्ठल हा नाममंत्र त्यांना सांगितला. आणि मग नामाच्या बळे नभेव सर्वथा, कळीकाळाच्या माथा सोटे मारो, वैकुंठीचा देव आणू या कीर्तने, विठ्ठल गावोनी नाचो रंगी. सावता महाराजाला पांडुरंगाने विठ्ठल हा मंत्र दिला. सावता महाराजाचे गुरु पांडुरंगच आहेत. पांडुरंगाने त्यांना अनुग्रह केला. कारण सगळे संत नंतर येत ना. सावता महाराजाच्या नंतर नामदेवराय, नंतर निवृत्तीनाथ, नंतर ज्ञानोबराय. त्यांच्या तू बरोबरीचे कोणीच नाही. चोखोबराय नंतर फक्त गोरोबा काका थोडे समकालीन. कारण जुनाट पै जुने हाती थापाटणे अनुभवाचे असे. गोरोबा काका एक त्यांच्या बरोबर असतील असं माझा अंदाज आहे बरं का. कारण गोरोबा काकाचं काही लिखाणच भेटत नाही. आणि मग सावता महाराज सगळ्यात जुने. गुरु कोण? म्हणजे गुरु पुढे जन्माला येतील ना, तर मीच तुमचा गुरु. पांडुरंगच गुरु झाले. भगवंताने साक्षात्कार दिल्यामुळं त्यांना सगळ्या विश्वात साम्य दर्शन म्हणून सावता शब्दाचा पहिला अर्थ मी केलाय. 6 शब्दाचा अर्थ साम्य दर्शनवादी. मग त्यांना चौकडं साम्य दर्शन झालं. कांदा मुळा भाजी. साम्य दर्शन कसं होतं? हा बोला. अवघी विठाई माझी. पुढं लसूण मिरची कोथंबिरी. पण त्याच्यातही देव दिसत होता. अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी. त्याच्यात सुद्धा अवघे व्यापिले पंढरी, ऊस गाजर रताळू. अवघा झाला गोपाळू का माझा गोपाळू. सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी. मग आमची माळी याची जात, शेतला हो बागायत आम्हा हाती मोठ नाडा. पाणी जाते फुला झाडा, शांती शेवंती फुलली, प्रेमे जाये जुळे व्याली. सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोवीला गळा. खूप चांगला परमार्थ केला. पुढं चलून काय झालं? सावता महाराज पंढरपूरला जात होते बरं का. बरेच कीर्तनकार चुकीचं सांगतात की सावता महाराज उभे हयातीत पंढरीत गेले नाही. ह्या बोला जायचं नाही म्हणून ते म्हणतोय. त्याला म्हणजे तू जा पहिलं, मग सावता महाराजाचं नंतर उचक म्हणा. कारण सावता महाराज पंढरपुरात जात होते असं तीर्थवळीत प्रमाणे महाराज. निवृत्ती ज्ञानेश्वर जनमित्र सोपान, सावता जालधन घेऊनी सरीसे, नामदेवराय ज्ञानोबरायांनी जी तीर्थयात्रा केली त्याच्यात सावता महाराज होते असं तीर्थावळी प्रकरणात प्रमाण आहेत महाराज. लय प्रमाण आहेत. मी तुम्हाला प्रमाण काढून देतो ना. ज्यावेळेस नामदेवरायांची तीर्थयात्रा झाली
आणि नामदेवरायाची समाराधना घालायची तर पंढरपूरच्या ब्राह्मणाला आमंत्रण द्यायची होती. आमंत्रण द्यायला देवाने मोठी मोठी माणसं बरोबर घेतली होती. निवृत्ती, ज्ञानेश्वर, जनमित्र, सोपान, सावता, जाल्लन घेऊन सरीचे नामयाचे पाठी चाले के शिराज लागावया रजचरणीचे ते नेमिसे करीचे क्षेत्र प्रदक्षिणा. पांडुरंगाने पंढरपूरची प्रदक्षिणा केली. सावता महाराजाला घेऊन असं गाथ्यात लिहिलेलं आहे स्वतः. महाराज लोकांचं जरा कमी ऐकत जा. गाथा काय सांगतो ते ऐकत जा. माथेवाल्याचं कमी ऐकत जा, गाथेवाल्याचं ऐकायचं. आणि मग सावता महाराज पंढरपूरला जात होते. आता ते आमच्या लहानपणी एक चित्रपट होता भक्तीचा माळा, त्याच्यात असं दाखवलं की सावता महाराज पंढरपूरला गेलेच नाही. अरे बाबा, चित्रपटापुरती गेलेले ते, नंतर गेले होते. असं आमच्याकडे प्रमाण आहेत ना तशी. आणि मग सावता महाराजाची भक्ती पाहून पांडुरंग परमात्म्याने त्यांना साक्षात्कार दिला. त्यांना संपूर्ण सगुण दर्शन प्राप्त झालं. एकदा नामदेवरायाला अहंकार झाला तर त्या नामदेवरायाचा अहंकार घालवला तो सावता महाराजांनी. त्यांना पांडुरंगाचं दर्शन आलं. मोठा प्रसंग आहे. आणि मग आयुष्य कळसाला गेलं आणि आजचा दिवस उजडला. आणि मग उठवणी प्रातःकाळी फुलं वाटलेत का, करोनिया स्नान. आजचा आषाढ वद्य चतुर्दशी, शालिवाहन शके 1217, म्हणजे ज्ञानोबरायांच्या अगोदर 1 वर्ष. ज्ञानोबरायांचं समाधी आहे 1218 आणि सावता महाराजांचे 1217. आणि मग उठवणे प्रातःकाळी, करोनिया स्नान, अभंग सांगा सगळा, सारोनिया स्नान यथावेद, स्नान नामदेवरायांचा अभंग आहे. प्रातःकाळी उठले, स्नान संध्याकाळी. आणि मग नवज्वरे देह, काय कोण झाले पण सावता महाराजांना नवज्वर झाला होता. शेवटी म्हणजे थंडी ताप झाला. असे संतप्त, जरी दुखणं आलं होतं तरी परेमनी आर्त विठोबाचे. पण पांडुरंगाची भक्ती त्यांच्या मनात होती. आणि मग आता आज आपल्याला जायचंय म्हणून प्रातःकाळी स्नान केलं, सगळं झालं. आणि सूर्य उदयाला येण्याच्या अगोदर प्राणायाम करोनी कुंभक साधेला. सावता महाराज हे निर्गुण उपासक होते बरं का. जसे सगुणाचे होते तसे निर्गुणाचे होते. आणि मग प्राणायाम केला, कुंभक साधेला, वायू तो निरोधिला, मूळतत्वी शके 1217, शालिवाहन शक. मन तुम्हाला अभंग काढू तर मी सगळी चरणच सांगतो आता. बरं, शके शालिवाहन शके 1217, शालिवाहन शक मन्मथ नामक संवत्सर. शालिवाहन शके 1217, आषाढ कृष्ण चतुर्दशी. ऋतू होता ग्रीष्म, संवत्सर होता मन्मथ. आषाढ ऋतू आणि ऋतू ग्रीष्म, आषाढ कृष्ण चतुर्दशी. फुलं वाटले का आम्हाला? फुलं नाही दिले, फुलं द्या ना. आला उदयाशी सहस्रकर. सहस्रकर म्हणजे सूर्यनारायण. सूर्यनारायण उदयाला आले. पांडुरंग परमात्मा नामदेवरायाला, ज्ञानोबरायाला सगळ्याला घेऊन आले. कारण हे सगळे सावता महाराजाच्या नंतर गेलेले. आणि सगळ्या मंडळीला घेऊन आले आणि सावता महाराजाला संजीवन समाधी दिली. सावता पांडुरंग स्वरूपी विनाला, सावता पांडुरंग स्वरूपी विनाला, सावता पांडुरंग स्वरूपी विनाला, सावता पांडुरंग स्वरूपी विनाला. देह समर्पिला जाता त्यासी, देह समर्पिला जाता त्यासी, समर्पिला जाता त्यासी. सावता पांडुरंग स्वरूपी विनाला, सावता पांडुरंग स्वरूपी विनाला, पांडुरंग स्वरूपी विनाला, सावता पांडुरंग स्वरूपी विनाला. देह समर्पिला जाता त्यासी, देह समर्पिला जाता त्यासी, देह समर्पिला जाता त्यासी. पुंडरीक कवरदारी विठ्ठल जानवे संत शिरोमणी सावता महाराज की. आजच्या दिवशी सावता पांडुरंग स्वरूपी मिनला सगळ्या संत समाजाला घेऊन पांडुरंग परमात्मा आले. आजच्या दिवशी शालिवाहन शके 1217, मन्मथ संवत्सर, आषाढ महिना, ग्रीष्म ऋतू, कृष्ण पक्ष आणि प्रातः आणि तिथी चतुर्दशी. आणि प्रातःकाळी सूर्य उदयाच्या वेळी सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, देह समर्पिला जाता त्याशी. पांडुरंगाने येऊन समाधी दिली. म्हणून आजही पंढरपूरहून रथ निघतो बरं का. पंढरपूरहून रथ निघतो, आरण भेंडीला येतून. आजचं कीर्तन आणि उद्या काल आहे सावता महाराजांचा काला. पांडुरंगाने आणि देहूकरांनी अमावस्याला ठेवलेला आहे.
उद्या आमुष आहे, पण बऱ्याच गावात आजच काला, त्याला हाफ डे म्हणायचं, अर्धाच परमार्थ. संध्याकाळी मोकळे लोक, अरे आजची तिथी पुण्यवान राहते, आज कीर्तन झालं पाहिजे, रात्री कीर्तन झालं पाहिजे, उद्या काला झाला पाहिजे. पण सावता महाराजाचा काला पांडुरंगाने आमोशाला केलेला आहे, म्हणून उद्या काला. मला एक जण म्हणला काला उद्या केला असता, पण मग आमच्याकडे म्हणतात उद्याच्या आमोशाला मोकळं राहावा जरा, परत महिनाभर जरा लईच वासाळ्यावानी होते. असले सगळे न्या सास कमान धारणा खाली उभे करून दार उघडे करून द्यावा, खोज नाही असली महाराज. अरे काय यार, उद्याची दीप अमावस्या आहे आणि आजची प्रस्तावना कुलदीपवर होती, म्हणून उद्या प्रत्येकाने आपल्या दारात दिवा लावावा, देवघरात दिवा. उद्याची दीप अमावस्या आहे, उद्याच्या अमावस्याला खूप मोठं महत्व आहे. पण काही येडे हळकुंड ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले ते उद्या गटारा बावळ्या गावातून आखण यायची. तू महाराष्ट्रात जन्माला आहे का तुर्कस्थानात जन्माला बाबा, हा संतांचा महाराष्ट्र आहे. उद्या सावता महाराजाचा काल आहे, उद्या वाईट वांगाळ खाऊ नये, उद्या इथं दहीहंडी बांधा, सगळे भजनी मंडळाला बोलावा, काल्याची धापाचा अभंग म्हणा, 22 गवळणी म्हणा, काला करा. पांडुरंगाने आणि देहूकरांनी काला सुरू केलेला आहे. आजही देहूकरांचे कीर्तन आहे, तुम्ही जाऊन पाहा जरा तिथं. आणि मग असं सावता महाराज, आमची वैशाख महिन्यात सावता महाराजाला उटी पूजा असते महाराज. आम्ही दरवर्षी जाणार, आळंदीमध्ये चंदन घासायचं, 22 वारकरी घ्यायचे, तिथं जायचं, भजन करायचं आणि सावता महाराजाला उटी पूजा करायची. म्हणून यावर्षी सावता महाराज संस्थांनी पहिला कर्मयोगी पुरस्कार मला दिलाय बघा. यावर्षी त्यांनी सावता महाराज कर्मयोगी पुरस्कार एका कीर्तनकाराला आणि एका उच्च अधिकाऱ्याला, तर मग फुलारी साहेब म्हणून 6 जिल्ह्याचे प्रमुख आहेत बघा, त्यांना त्याच्यातून दिला. आणि कीर्तनकारात याच वर्षी सुरुवात केली. आपले सावता महाराज वसेकर, हे आपले रविकांत महाराज वसेकर, ही सगळी मंडळी, आमचे प्रभू महाराज माळी, आपले साखरचंद महाराज लोखंडे, आपले चिमळीचे, म्हणजे सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तिथं त्यांनी आता मोठी धर्मशाळा बांधली, सावता महाराज देवस्थान. मग त्यांनी सावता महाराजाच्या पादुका निर्माण केल्या, वंशजांनी, कारण संस्थांच्या पादुका येतात, तिथं वंशजांनी गावोगावी सावता महाराजाचं लोकांना दर्शन घडलं पाहिजे. मग सावता महाराज वसेकर यांनी पादुका स्थापन करून खूप चांगला परमार्थ ते करतात. यावर्षी कर्मयोगी पुरस्कार त्यांनी मलाच दिला पाहिला, मला आणि फुलारी साहेब म्हणून खूप चांगले, ते कोल्हापूरला आहे सध्या त्यांची पोस्ट. असो, अशा पुण्यपावन सावता महाराजांचा उत्सव दरवर्षी आपल्या शिक्रापूरला खूप मोठी मंडळी मोठ्या आनंदाने 18 पगड जाती एकत्र येऊन सावता महाराजाची भक्ती लोकांना घडली पाहिजे. आणि समाधीचं कीर्तन, कोणतं कीर्तन ऐकू नये पण समाधी ऐकावं. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा, तया प्रदक्षिणा पृथ्वीची. अरे लोक सासूरवाडी सोडून पुढे जात नाही, केव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करायची, कधी पृथ्वीची प्रदक्षिणा. पण आज ज्याने सावता महाराजाची समाधी ऐकली त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागत, असं गाथ्यात लिहिलं आहे. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा. पण आता त्याला बोबिशान लागतो, त्याची समाधी पाठ लागती, सगळं चरित्र माहिती लागत. लोक म्हणजे नाही ते मोबाईलवर ते बोले पारी बोलतोय, आपण तिथे ते बघा मोंढ्याला माल चांगला असतो, पण खाली सगळ्या चिंगड्याच भरलेल्या असतात कधी कधी, मग त्याला समाधी पाठ लागते. आता आमच्या पांडुरंगाची सगळी समाधी पाठ आहे, सावता महाराजाची समाधी आहे. समाधी श्रवणाचा धरील विश्वास, नाही नाही दोष पातकांचा, समाधी विरक्ताची पतिता वारा नसी. कोटी सावता महाराजाचं चरित्र महिपती महाराजांनी लिहिलेलं आहे, खूप छान लिहिलं आहे. आणि आज महिन्याला महिपती महाराजाची पुण्यतिथी आळंदीत 2 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर महिपती महाराजांनी सगळ्या संतांची चरित्र लिहिली. भक्ती विजय ग्रंथाचं पारायण आहे. माझी विनंती, ज्याला पारायण लिहायचंय त्याने 1 सप्टेंबरला मुक्कामी चाकण रोडला इंद्रायणी हॉस्पिटलच्या पाठीमागं महिपती महाराज धर्मशाळा आहे आमची, त्या धर्मशाळेत आमचे आदिनाथ शेठ, आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन खूप चांगलं पारायण करतो. तर त्याच्यात ज्ञानोबरायाचं 751 आहे, विसोबा खेचराची पुण्यतिथी, भोजलिंग काका सुतार समाजाचे संत होते त्यांची पुण्यतिथी आहे, संत गोपालनाथ महाराजाची पुण्यतिथी, म्हणजे आरती एकनाथ ज्यांनी लिहिली ते गोपालनाथ महाराज. ज्ञानोबरायाचा जन्मदिवस आहे. आणि संत सेना महाराजाची पुण्यतिथी आहे, सावता महाराजाची पुण्यतिथी त्याच्यात सापडते. असे 5-7 संतांच्या पुण्यतिथी त्या 7 दिवसात आहे. भक्ती विजय ग्रंथाचं पारायण, ज्याला पारायण लिहायचे त्याने 1 सप्टेंबरला मुक्कामी आळंदीत यायचं, चाकण रोडला इंद्रायणी हॉस्पिटलच्या पाठीमागं महिपती महाराज वारकरी भवन. 2 सप्टेंबरला 2 टाइम जेवण आहे, 1 टाइम नाश्ता आहे, चहा पाणी, फक्त पिढ्या काढायची काही सोय नाही. हा, तर सगळ्याने पारायण लिहायचे, खूप छान पारायण आहे. कीर्तन आहेत आदरणीय बंडा तात्या कराडकर, असे गोड कीर्तन आहेत ऐकायला.
तर आपण कीर्तनं ऐकायला भेटतील, चांगली कीर्तनं येतं. दोन सगळे मुक्कामाची सगळी सोय आणि मोफत आहे. आपल्याला ज्याला पारायणाला यायचं इथं पत्रिका आणल्यात, कीर्तन झालं आमच्या आदिनाथचे घारगुडे त्यांच्याकडून पत्रिका घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली शिक्रापूर यांच्या वतीने दरवर्षी आपण संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा आपण आजच्या दिवशी म्हणजे कृष्ण चतुर्दशी या दिवशी आपण साजरा करत आहोत. आपल्या कदम अर्थात छोटे माऊली यांचा आपला लाभ झाला. आपल्या गावात प्रथमच महाराज आणि या ठिकाणी आपण पंच रमेशजी गडिते, शंकरराव कळमकर, सोमनाथजी भुजबळ, आबा करंजे, मोहन शेठ विरोळे पाटील गेलो कर बाबा. यानंतर ग्रामप्रदक्षिणा होणार आहे. त्या तयारीसाठी त्यांनी आपण ताबडतोब हजर व्हायचे. संत श्री शांताराम महाराज यांची समाधी सोहळा, या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं यांची कीर्तनरूपी सेवा समर्पित झाली. ते माऊली महाराज कदम उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांना साथ देणारे गायनाचार्य, तबला वादक
महिला भगिनी, मी आपल्या सर्वांचा प्रथमतः आभार आणि ऋण व्यक्त करतो. ज्या संतांनी शेतीमध्ये मळा पिकवता आपल्या हृदयामध्ये भक्ती पिकवली आणि संपूर्ण समाजाला एक वेगळं आणि आचरण दिलं, ते संत सावता महाराज यांची पुण्यतिथी 4 तारखेपासून तर आज 11 तारखेपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने भजन पूजन त्याचप्रमाणे हरिपाठ असं नित्यनियमाने चालू होतं. हे सर्व श्रेय खरं तर समस्त शिक्रापूर ग्रामस्थ, संतश्रेष्ठ ट्रस्ट आणि सर्व, त्याच्याबद्दल धन्यवाद. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही ट्रस्टच्या वतीने विनंती. आणि